महायुतीचा आज पहिला महामेळावा होणार आहे। करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन या सभेला सुरुवात होणार आहे। तर कोल्हापूरमध्ये महायुतीचा पहिला महामेळावा होणार आहे। अंबाबाईचं दर्शन घेऊन सभेला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज युतीचे नेते हे या ठिकाणी उपस्थित राहतील। आणि या संदर्भातच आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपण त्याच्याकडून अधिक माहिती घेऊया। ज्ञानेश्वर, आज महायुतीचा महामेळावा याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। पहिलाच असा मेळावा आहे। या सभेची कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे, काय कोण सांगशील? युतीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पहिली सभा युतीची होती ती कोल्हापुरात होती आणि कोल्हापुरातल्या तपोवन मैदानावरचं हे दृश्य आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आहे ते व्यासपीठावरचे चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की रामदास आठवले, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांचा या ठिकाणी चित्रामध्ये समावेश आहे। खरं तर हे चित्र हेच दर्शवते की रामदास आठवले म्हणाले होते की माझं नाव आठवले पण मला सगळे विसरले। मात्र असं नाही, दलित मतं जी आहेत ती सुद्धा आता शिवसेना आपल्याकडे ठेवलेले आहेत। मित्र पक्षांना पण आता या ठिकाणी घेतलं जाणार आहे, कारण कालपर्यंत जे आहे ते महादेव जानकर असू दे, सदाभाऊ खोत असू दे यांच्याबाबतची साशंकता होती। मात्र ते सगळे नेते आज या व्यासपीठावरती असणार आहेत। ज्या पद्धतीनं गेल्या निवडणुकीला जी महायुती होती, राजू शेट्टी वगळता सगळेच मित्र पक्ष आता सेना आणि भाजपकडे या युतीकडे असल्याचं पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी सभेसाठी व्यवस्था करण्यात आलेली, सुमारे 2 लाखाहून अधिक नागरिक आणि कार्यकर्ते या ठिकाणी येतील अशा पद्धतीची या ठिकाणी रचना केलेली आहे। विरोधकांना धडकी भरेल अशा पद्धतीचं सभेचं नियोजन असल्याचं हे युतीचे पदाधिकारी सांगतायत। एकूणच या सभेसाठी जे आहे ते जोरदार तयारी कोल्हापुरात होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच जे आहे ते कोल्हापूरचं वातावरण आज भगवमय झाल्याचं पाहायला मिळते आणि युतीची जी सभा आहे ती मोठ्या दणक्यात होणार आहे आणि युतीचा प्रचार शुभारंभही या निमित्तानं होणार आहे आणि तो प्रचार शुभारंभ सुद्धा मोठ्या दणक्यात करण्याचं नियोजन या ठिकाणी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे 3च्या सुमारास कोल्हापूरमध्ये दाखल होतील आणि काही काळ ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। त्यानंतर अंबाबाईचं दर्शन सायंकाळच्या सुमारास घेतील आणि हे सगळे जे नेते आहेत ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवीचं दर्शनानं प्रचाराला सुरुवात करणार आहेत आणि देवीचा आशीर्वाद घेऊन सायंकाळी 7च्या दरम्यान या ठिकाणी मैदानावर येतील आणि या ठिकाणी जाहीर सभा घेतली जाईल। या सभेमध्ये अनेकांचा जे आहे ते युतीमध्ये प्रवेश सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जसे की नरेंद्र पाटील ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याबरोबर अनेक नेते आहेत ते या व्यासपीठावरती असतील। एकंदरीतच आहे ते युतीनं आहे प्रचाराचं आपलं नियोजन आहे ते पूर्ण ताकदीनिशी केलेलं आहे आणि विरोधकांना धडकी भरेल अशा पद्धतीचे या सभेचं नियोजन केल्याचं हे पदाधिकारी सांगतायत। मात्र आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले। नक्कीच ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण कालच आघाडीमध्ये 56 पक्ष हे युतीच्या विरोधात उभं राहिल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यावरून आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय सांगशील एकूण त्याबद्दल? नक्कीच, खरं तर महायुतीनं अगोदर आपली उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर मित्रपक्षांना सुद्धा सोबत घेतलेलं आणि त्यानंतर अशा पद्धतीची अवस्था झाली विरोधकांची। चंद्रकांतदादा पाटील म्हणत होते की विरोधकांच्याकडे आता उमेदवारी जाहीर करायलाच माणसं राहिलेली नाहीत। मात्र असं असताना सुद्धा जे आहे ते महाआघाडी दुसऱ्या बाजूला आहेत, आपल्या 56 मित्रपक्षांना सोबत घेऊन आहे ते या मैदानामध्ये उतरले गेलेले आणि त्यामुळं ही महाआघाडी या युतीच्या समोर किती ताकदीची ठरणार यावर सुद्धा या सभेमध्ये टीका होण्याची शक्यता आहे। कारण आक्रमकपणे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महायुती आता उतरल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जे आहे ते मित्रपक्षांचे उमेदवार जे आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे काही नेते सुद्धा आहेत, हे नेत्यांना सुद्धा भाजप आणि युतीनं जे आहे ते आपल्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर केलेली आहे। त्यामुळं महाआघाडी जरी निर्माण झाली असली तरी ती कितपत टिकणार आणि त्याला कशा पद्धतीने या ठिकाणी या सभेतून मुख्यमंत्री असू दे किंवा उद्धव ठाकरे असू दे प्रत्युत्तर देणार हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर या सर्व सविस्तर आढाव्यासाठी।